कल्याणमस्ते. कल्याणमस्तू कल्याणमस्तू. नाही मला गुरुजी काय झालं इतक्या घाईत का बोलून घेतलं? ध्यान धारणा करीत होतो, पण आज काही केल्या शांती मिळेना. माझ्या अंतःकरणामध्ये शंकेचं वादळ गोंगावत होतं. तेव्हा मनचक्षूंनी त्याचा वेध घेतला आणि एक विचित्र अनुभूती झाली. म्हणजे बाळा, तुझ्या दिशेने गंडांतर चालून येत आहे. एका भयंकर संकटाची चाहूल. ही चाहूल आम्हाला अस्वस्थ करीत होती, म्हणून तातडीने तुला बोलावून घेतलं. पण गुरुजी आता तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत. म्हणजे कालच मला पैसे सुद्धा मिळाले. मग हे गंडांतर वगैरे काय म्हणताय तुम्ही? राहू महाराज, तुझ्या कुंडलीत भाग्यस्थानी आलेले राहू महाराज हे एका वादळाच्या वेगाने यश प्राप्त करून देतात, पण तितक्याच प्रमाणात ते आपल्याला संभ्रमात पाडतात. सांगतो बाळा, तुझ्या व्यावहारिक आयुष्याचा तोल साधताना तुझं वैयक्तिक आयुष्य, त्याचं तंत्र कुठे बिघडणार नाही याची काळजी घे. गुरुजी समजेल असं बोला ना, काही कळत नाही आहे. हा, मुली पण सगळं डोक्यावरून जातो ना, काहीच कळत नाही. अरे कळतंय पण वळत नाही. बाळा, सध्या तुझ्या घरचं वातावरण चिंताजनक आहे. तुझी आपली माणसं तुझ्यापासून दूर जात आहेत. खरंय का नाही? खरंय गुरुजी. जवळच्यांना लांब करायचं आणि जे लांब आहेत त्यांना वेड्यासारखं शोधत राहायचं. सगळा मूर्खपणा आहे हो. म्हणजे माझ्या वडिलांची एक बहीण आहे जिच्याशी त्यांचा खूप वर्ष संपर्क नव्हता. आता अचानक ते फार धडपड करतायत तिला भेटायची. गुरुजी ती त्यांना भेटेल का? निलिमा नाव सांगा, मग ते कळेल ना. निलिमा जाधव. हा, ते असं सहजासहजी सांगता येत नाही. बरं, एक तंत्र करावं लागेल. निलिमा. हा निलिमा, बरोबर आहे. घे बाळा, कुलदैवतेचं स्मरण कर आणि टाक इथे. आता सुटला 1 2 3, बरोबर. अरे खेळ आहे का? थांब. भेट होईल, पण त्यामागचा हेतू काय सांगता येत नाही. म्हणजे बाळा, पैसा म्हणजे काटेरी मुकुट असतो. तो आपल्याला प्रसिद्धी देतो, बळ देतो, यश देतो. पण त्याचबरोबर हा पैसा ज्या लोकांकडे नाही त्यांच्या मनात आपल्याबद्दल असूया, ईर्ष्या निर्माण करतो. आता या घडीला तुझ्याजवळ पैसा आलाय, त्यामुळे तुझ्या अवतीभोवतीच्या लोकांपासून आता तुला धोका आहे. मी नाही यार, बाकीचे सगळे. हा, असं ही तुझी कुंडली सांगते. माझा सल्ला जर विचारत असशील तर मी म्हणेन, हा पैसा तुझ्याजवळ तुझ्या घरी ठेवू नकोस. लांब कुठेतरी ठेव ना. लांब म्हणजे कुठे?
म्हणजे इथे इथे आपल्या कल्याण वस्तू म्हणजे कसं महाराज आहेत ना, इथे पैसे ठेवलेच ना तर या पैशाचं रक्षण महाराज करणार, म्हणजे पैसे कुठे जाणार ना. विचार चांगला आहे, हा मग तूही विचार कर. गुरुजी एक्सक्यूज मी. काय नाही त्याला त्रास होतोय. हा बोल, अनिश कुठेस तू? काय काम आहे? आई बाबांकडे येतोस का जरा? त्यांना बोलायचंय तुझ्याशी. जमेल? हो येतो, बाय. म्हणजे ते असं होतं, असं उलट पडलं. बाप्पा काय नॉलेज, ती वेळ अभ्यास. हा गुरुजी नवा हा बाबू बोल. पैसे ठेवायची जागा सापडली. सापडली का? वा वा वा. गुरुजी येतो. हो, कल्याण मस्त. म्हणजे राज राज हो, तुझं ते कल्याण वस्तू ना एक दिवस बघ काय करतो ते. तर तो गेला उठून कुठे जातो, काय करतो, कुठे ठेवणार पैसे कोण विचारणार? माझा बाप विचारणार नाही. तुझं काम आहे विचारायचं. काम आहे ते तिथं बघायला नको. हे पैसे जाता कामा नये. चक्क मानेवर सुरा धरला आणि मला म्हणतो पुन्हा इथे दिसलात ना तर नाल्यात तुझे तुकडे तुकडे करून फेकून देईन. अहो सांगताय काय तोरणे? बरे आहात ना तुम्ही? म्हणजे काही लागलं वगैरे नाहीये ना? लागलं वगैरे का बघू? अरे बापरे, अहो नशीब माझी वेळ चांगली होती ना म्हणून वाचलो, नाही तर त्याने आज माझा जीवच घेतला असता. तरी तुम्हाला सांगत होतो असल्या वस्तीत जाऊ नका जाऊ नका, पण तुम्ही आमचं ऐकताय थोडेच. तुमच्या डोक्यात तो प्लॅन शिजत होता ना. देसाई आता मला काय माहिती त्या वस्तीत अशी गुंड राहतात म्हणून. आपल्या आजूबाजूला असा काही प्रकार घडतो का कधी? काय त्या गटाराचा वास, काय त्या तंबाखूचा वास, काय काय ती घाणेरडी लोक कशी राहतात, कशी वागतात. अहो केळच वाटतो सगळा. आणि म्हणजे माझगावकर अशा वस्तीत त्या बाईला शोधतायत? ज्यांना नुसते ते शोधत नाहीयेत, तिला इथे प्रत्यक्ष घेऊन येणार आहेत. बापरे, नाही म्हणजे आपल्या सोसायटीवर आणखीन एक संकट. हो, आपल्या सोसायटीत लहान मुलं बाया बापड्या राहतात, त्यांचं जगणं नकोसं होईल. हो ना. नाही नाही, आपण हे होऊ द्यायचं नाही. ही सभ्य आणि घरंदाज माणसांची सोसायटी आहे. इकडे कोणी यायला आणि राहायला ही काय धर्मशाळा नाही आहे. नाही नाही ठीक आहे, ठरलं तर मग आपण माझगावकरांकडे जायचं आणि त्यांना सांगायचं त्या घाणेरड्या वस्तीतल्या बाईला आपल्या सोसायटीत प्रवेश नाही. यस, अगदी बरोबर बोललायत. बिना पाणी घेऊन ये. काय रे अनिश, अरे बरेच दिवस झाले तुकडे आला नाहीस. हो जरा बिझी आहे. काय चाललंय काय तुझं? कंप्लेंट केलीस माझी? नाही अनिश, मी फक्त अरे असं का वाटलं तुला? मी आपलं सहजच विचारलं. काय चाललंय काय तुझं? बऱ्याच गोष्टी चालल्या आहेत, काही प्लॅन्स आहेत. नोकरीवर शोधतोस की नाही? नाही, का? मी सांगितलं ना, काही प्लॅन्स आहेत, ते वर्कआउट झाले की सांगतो तुम्हाला. म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या. मला एक कळत नाहीये, मुळात असलेली नोकरी सोडलीच कशासाठी? अच्छा, म्हणजे मला इथे जाब विचारायला बोलवलं? हो बोलवलंय, कारण तुझी लक्षणं ना काही ठीक दिसत नाहीयेत. आधी जरा तरी बरं होतं. मान्य आहे माझ्या मुली एवढं कमवत नव्हतास, पण काहीतरी आर्थिक स्थैर्य होतं. आई प्लीज. तू गप्प बस.
हे बघ अनिश, आज मला कळायलाच हवं तुझं नक्की काय चाललंय तरी काय. तुझं रुटीन फिक्स नाहीये, तुझ्या जाण्या येण्याच्या वेळा ठरलेल्या नसतात, बऱ्याच वेळा तर घरीच असतोस. काय रे, घर चालतं कसं? हा प्रश्न तुम्ही तुमच्या मुलीला विचारा ना. गणेश, नाही नाही, तुम्ही म्हणालात ना तिची चांगली नोकरी होती, कुठे आहे ती नोकरी गेली? आता काय करते तुमची मुलगी? घरीच असते. पैशांचा हिशोब विचारलात का तिला तुम्ही? तुला विचारला का? तूही 7 लाख रुपये घालवलेस ना तिचे. बघा, मुद्दाम नाही घालवले मी, हे कोणाही सोबत होऊ शकतं. मान्य आहे, पण त्या चुका सुधारण्यासाठी काही कष्ट घेतलेस, काही प्रयत्न केलेस का? याची काही गरज नाही, कारण माझ्या नशिबात राजयोग आहे. एक मिनिट, हे काय नवीन आहे? काय राजयोग वगैरे काय आहे हे? कोणी सांगितलं? तू जाऊ दे, तुला कळणार नाही ते. मग ठीक आहे, आम्हाला सगळ्यांना समजावून सांग ना. तू कोणाला भेटतोयस का यासाठी? काय करायचंय तुला? तू बाहेर का जातेस विचारतो मी तुला. कुणाला भेटतेस, काय करतेस, कधी विचारलंय का? अरे मग विचार ना, म्हणजे तुला कळेल ती कशा कशाला तोंड देते ती. म्हणजे काय झालंय आता? अनिश, निलिमा आत्याबद्दल तुझा काय स्टँड आहे? नाही म्हणजे तुला त्यांच्याबद्दल काय वाटतं? काही नाही. अरे, सख्खी आत्या आहे ना तुझी ती. अरे, तुझ्या आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी माझी लेक मरमर करतेय. तुझं काही कर्तव्य नाहीये का? अजिबात नाही, कारण माझ्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत आता. आणि हे बघा, खूप महत्वाची कामं आहेत मला, निघतो मी. आणि शेवक तुझं हे जे काही चाल. थांब थांब, जाऊ दे त्याला. अनिश, आपण नंतर बोलू.